द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारव्हा येथील लोकहित बहुजन पत्रकार संघाची स्थापना. सविस्तर बातमी अशी की दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दारव्हा येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात लोकहित बहुजन पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी दारव्हा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींनी यात उपस्थिती दर्शविली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अजाबरावजी खंडारे, प्रमुख पाहुणे साहेबरावजी कांबळे, भगवान पंडित, विजय पिंगाणे, प्रकाशराव राठोड आदींनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले व सोबतच मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दरम्यान लोकहित बहुजन पत्रकार संघाची कार्यकारिणी मान्यवरांच्या हस्ते घोषित करण्यात आली. ती पुढील प्रमाणे: सदानंद खिल्लारे अध्यक्ष, विमोद मुदाने उपाध्यक्ष, अमोल सिरसाट सचिव, विजयराव डोंगरे संघटक व प्रशांत ठाणे प्रसिद्धी प्रमुख. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य दिले. आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजचा हा लोकहित बहुजन पत्रकार संघ स्थापना दिनानिमित्त मी प्रशांत ठाणे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या ह्या विशेष सोहळ्यात आपण सगळेजण उपस्थित राहिले म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला लाभले अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक अजाबरावजी खंडारे सर यांचे स्वागत लोकहित बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष सदानंद भाऊ खिल्लारे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून साहेबरावजी कांबळे सर, निवृत्त नायब तहसीलदार यांचं स्वागत आपल्या येथील विमोदभाऊ मुदाने हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवान पंडित सर यांचं स्वागत आपल्या येथील अमोलभाऊ सिरसाट हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रकाशभाऊ राठोड, शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं स्वागत आपल्या येथील विजयरावजी खंडारे सर, विजयरावजी डोंगरे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला लाभलेले पिंगाणे भाऊ यांचं स्वागत आपल्यातील युवा कार्यकर्ते करण भाऊ खंडारे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पिंगाणे सर्व मंचावरील उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी लोकहित बहुजन पत्रकार संघ दारव्हा या संघटनेचे अध्यक्ष आहेत सदानंद खिल्लारे अध्यक्ष. त्याच्यानंतर उपाध्यक्ष लोकहित बहुजन पत्रकार संघ दारव्हा या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत विमोद मुदाने साहेब उपाध्यक्ष. लोकहित बहुजन पत्रकार संघ दारव्हा या पत्रकार संघटनेचे सचिव आहेत अमोल सिरसाट साहेब. आणि लोकहित बहुजन पत्रकार संघ दारव्हा याचे संघटक आहेत विजयराव डोंगरे साहेब. आणि लोकहित बहुजन पत्रकार संघ या संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख आहेत प्रशांत ठाणे.
महत्वाची जबाबदारी आहे प्रशांत कुमार. आजच्या लोकहित बहुजन पत्रकार संघ स्थापना दिनानिमित्त मी सदानंद भाऊ खिल्लारे यांना प्राचारण करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे, प्रास्ताविक करावे कार्यक्रमाचे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमस्कार, जय सेवालाल. आपण सर्व येथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि शब्दसुमनाने पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो आणि सत्कार करतो. तर आपल्याला कळलंच असेल की आज आम्ही दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी आपण पाहत आहात, पाठीमागे बॅनर दिसत आहात, लोकहित बहुजन पत्रकार संघाची आम्ही निर्मिती केलेली आहे. दारव्हा स्तरावर, दारव्हा शहरामध्ये असो किंवा दारव्हा तालुक्यामध्ये आम्ही बरेच दिवसापासून काम करत आहोत. आपण त्याचे साक्षीदार आहात. पत्रकारिता फील्डमध्ये आम्ही काम करतो आणि समाजाचे असो किंवा राजकीय असो किंवा धार्मिक असो, इतर सर्व क्षेत्रातील बातम्या प्रसिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या बातम्याला एक अधिकृत प्लॅटफॉर्म मिळावा, अधिकृत एक स्तर मिळावा आणि त्याला एक विचार मंच मिळावा, या उदात्त हेतूने आम्ही लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती केली आणि त्या निर्मितीसाठी आम्ही 8 दिवसापासून प्रयत्न करत आहोत आणि 8 दिवसापासून या आजच्या कार्यक्रमासाठी झटत आहोत. आपण सर्वजण इथे आलात तर मला या मागची भूमिका स्पष्ट करणे असं वाटते मला की आम्ही ज्या अर्थी या फील्डमध्ये काम करतो पत्रकारितेमध्ये, तर समाजाचा एक अंग म्हणून काम करतो. समाजाचं देणं लागतं, समाजाविषयी आपल्याला काहीतरी करावं या उद्दात्त हेतूने आम्ही बातम्या प्रसारित करीत असतो. केवळ एक प्रोफेशन किंवा व्यवसाय म्हणून याकडे न पाहता सामाजिक भान म्हणून सुद्धा आम्ही पाहतो आणि माझी सर्व टीमसुद्धा आणि माझे सर्व सहकारी, त्यामध्ये विमोद मुदाने असतील, अमोलभाऊ शिरसाट असतील, प्रशांतभाऊ ठाणे असतील आणि आमचे ज्येष्ठ बंधू विजयरावजी डोंगरे असतील, हे सर्वजण आम्ही काम करतो आणि ते आपण पाहत आहात. तर बहुजन पत्रकार संघाची निर्मिती करण्यामागचं कारण, लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती करण्यामागचं कारण आणि भूमिका हीच होती की या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि एक संघटितरित्या आणि त्याला एक संघटित रूप आलं पाहिजे की दारव्हा स्तरावर सर्व, आता बहुजन म्हटलं की सर्व त्यामध्ये बहुजन आले, पीडित आले, दलित आले, सर्व आले, जे मागासले आहेत ते सुद्धा आले. तर या समाजासाठी आपण कुठंतरी झटलो पाहिजे. शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडले पाहिजे, त्यांच्या मागण्या मांडल्या पाहिजे, त्यांच्या काही अडचणी असतील ते समोर सांगितल्या पाहिजे. शासन असो किंवा प्रशासन असो त्यापर्यंत त्यांचे प्रश्न पोहोचले पाहिजे. याच उदात्त हेतूंनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. बहुजन पत्रकार संघाची निर्मिती करण्यामागचं हेच प्रमुख कारण आम्ही ठरविलं आणि त्याच उद्देशाने मग सर्व जणांना ही संकल्पना सांगितली, सर्व सदस्यांना, आणि त्यांनासुद्धा ही संकल्पना आवडली आणि त्यांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितले की ठीक आहे, आपण एक दारव्हा स्तरावर लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती करू आणि या माध्यमातून केवळ बातम्याच नाही तर या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचं सुद्धा आपण काम करू शकतो, त्याला एक संघटित रूप येईल. तर हे आम्ही करत आहोत आणि आज आपण पाहत आहात हा छोटेखानी कार्यक्रम आणि यासाठी सर्वजण आपण उपस्थित झाला आणि प्रमुख पाहुणे असतील अजाबरावजी खंडारे आमचे शिक्षक आहेत आणि साहेबरावजी कांबळे, इकडे भगवानरावजी पंडित असतील, विजयरावजी असतील, विजयरावजी डोंगरे असतील आणि इकडे राठोड साहेब असतील, भिकू काका असतील, मेहरामजी असतील, दादारावजी इंगोले असतील, हे सर्वजण जे इथे उपस्थित झाला तर सर्वांचे मी इथे आभार मानतो आणि यामागची भूमिका स्पष्ट करणे फार गरजेचं होतं, म्हणून हे आपल्यासमोर प्रास्ताविक केलं. या प्रास्ताविकमध्ये आमचा उद्देश, आमची भूमिका स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता आणि हे उद्देश मी तुम्हाला सांगितलं. आपण येथे आला त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. लेखणी ही तलवारीपेक्षाही धारदार शस्त्र आहे आणि आजच्या ह्या लोकहित बहुजन पत्रकार संघाचा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापना दिवसाचे
आपल्याला थोडंफार महत्त्व सांगण्याकरिता मी प्राचारण करतो. भगवान पंडित सर, विदर्भ बळीराजा प्रकल्प दारवा संघटना यांनी आपलं मार्गदर्शनवर 2 शब्द बोला. हा कारुणिक तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सर्व महामानवांना सर्वप्रथम तिरुवार वंदन करतो. इथं विचारमंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडारे साहेब, इथं उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आपण या लोकहित बहुजन पत्रकार संघ या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला. सर्वांना जय भीम. पत्रकार म्हणजे सामाजिक जे समस्या असतात, सर्वसाधारण जे लोक असतात, त्यांचा प्रश्न हे राजकारणापर्यंत त्यांचे प्रश्न सोडणारे माणसं असतात. पत्रकार हा एक असा स्तंभ आहे की त्यामुळे ज्या लोकांपर्यंत माहिती मिळत नाही, ज्यांना माहिती नसते, ज्यांचे काम होत नाही, समजा एखाद्या गावामध्ये रोडचे कामं काही समस्या असतात, ते फक्त आपण स्वतः गेलं तर नाही होत, कारण हे पत्रकार संघ किंवा पत्रकार लोक असतात, त्यांच्या हा आपला प्रश्न, आपले बोल सर्व समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात. हे माध्यम शासनापर्यंत आपल्या मागण्या पुरवतात आणि पत्रकारांनी जे लिहिलं तेच लोक वाचतात. एखाद्या माणसाने एखादा घटना घडली, मग ती चांगली घटना आहे, वाईट घटना आहे, हे सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार संघ करत असतात. पत्रकाराला रिक्स घेऊन, कुठं रिक्स घेऊनही बी त्यांना सामाजिक याच्यात त्यांचे प्रश्न हे मांडावे लागतात आणि समाजाचे प्रश्न पत्रकार संघ हा मांडत असतो. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाला लोकहित बहुजन पत्रकार संघ दारवा येथे स्थापना करत आहेत आणि याचे अध्यक्ष वगैरे म्हणजे ते नंतर जाहीर करतील. तरी यांची स्थापना झाल्यानंतर त्यांचं सर्वांचं मी फार फार कौतुक करून स्वागत करतो, कारण ही दारवा शहरामधले पहिलीच पत्रकार संघाची स्थापना असं मला वाटतं आहे. पत्रकार हे सामाजिक, राजकीय सर्व काम हे पत्रकार करतायत. त्यांना मी तिरुवार वंदन करतो आणि जय भीम करतो. एवढे 2 शब्द बोलून मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धडाडीचे युवक, काम करणारे विमोद मुधाने आणि टी व्ही चॅनलचे आजच्या या लोकहित बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक माननीय खिलारे साहेब आणि शिवसेनेचे तालुका जिल्हा प्रमुख माननीय राठोड साहेब आणि इथे बसलेले माझे सर्व बंधूंनो, सर्वांना माझा जय भीम. काल खिलारे साहेब धावत पळत माझ्याकडे आले आणि त्यांनी मला निमंत्रण दिलं. निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांना एकदम होकारही दिला
आवाज टी व्ही चॅनलचे ते प्रमुख आहेत आपल्या दारव्यात. तेवढं फार त्याच्याबद्दल काही मी सांगणार नाही. पण त्यांना निमंत्रण जरी नाही दिलं की त्यांना जर वाटलं कुठं चांगला सामाजिक काम आहे, त्या ठिकाणी त्यांचं चॅनल घेऊन येतात. भोपापूरला जे ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम झाला की तिथल्या लोकांना उल्लेख केला त्यांच्यावाला की बाबा त्यांना माहीत झाल्याबरोबर इथं आलेत आणि आपलं टी व्ही चॅनल सुरुवात केलं आणि सर्व सामाजिक काम होतं. त्याच्याबद्दल सर्वांना आनंद व्यक्त केला. एका ज्येष्ठ नागरिकानं माझ्यासमोर ते बसून होते माझ्या बाजूला, त्यांनी सांगितलं, फक्त त्यांना एवढंच सांगितलं म्हणे दारव्याला भेटल्यानंतर की आमचा बा ज्येष्ठ नागरिकांचा तिथं प्रोग्राम आहे मार्गदर्शन करण्याकरता, आणि त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यांना म्हटल्यानंतर ते आज आपल्या वेळेवर हजर झाले. मला त्यांचं कौतुक करण्यासारखं असं वाटते. असं तिथले ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वांनी त्यांच्याबद्दलचे नाव घेतलेलं. आणि त्यांचं चॅनलमध्ये असं आहे की आता दारव्हा तालुक्यामध्ये आम्हालाही या चॅनलसमोर बोलण्याची प्रॅक्टिस नव्हती. पण ते अनेक माझ्यासमोर आले होते का काय बोलायचं, पण मी बोललो त्यांच्याबद्दल. आणि तेव्हापासून मला जरा वाटलं की टी व्ही चॅनलसमोर मी बोलू शकतो असं मला वाटलं, आणि त्यांच्यापासूनच मी प्रशिक्षण घेतलं असं मी समजतो. आजचा जो कार्यक्रम आहे, हा जो कार्यक्रम आहे लोकहित बहुजन पत्रकार संघ दारव्हा, आणि यांची स्थापना 5 जानेवारी 2026ला झाली आणि अध्यक्ष साहेबांनी फीतसुद्धा कापलेली आहे. पण आज त्यांनी एवढं धडाडीचं आणि चांगलं सामाजिक काम त्यांनी समोर घेतलं, आणि या पत्रकार संघाचे त्याने पदाधिकारी निवडले. त्याच्यामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो, खूप खूप अभिनंदन करतो मी. ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहत आहोत, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजाबरावजी खंडारे सर, निवृत्त प्राध्यापक, हे आज आपल्याला अध्यक्ष भाषण करतील आणि मार्गदर्शन करतील. लोकहित आणि बहुजन या शब्दाचे निर्माते, सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान बुद्ध यांना सर्वप्रथम वंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणारे तपस्वी भगवान बुद्धाचे पहिले उपासक, संघाची निर्मिती व्हायच्या अगोदर तपस्वी आणि भलिक यांच्यापासून प्रेरणा घेऊन विचारधारा बहुजनाच्या हितासाठी प्रसार आणि प्रचार करणारे संत सेवालाल महाराज यांनासुद्धा आजच्या प्रसंगी वंदन करतो. आणि बहुजन या शब्दाचा चिकित्सक पद्धतीनं संशोधन करणारे महान संशोधक राष्ट्रगुरू महात्मा ज्योतिराव फुले यांनासुद्धा वंदन करतो. आणि बहुजनाच्या पत्रकारितेला राजआश्रय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा वंदन करतो. आणि त्याचबरोबर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा वंदन करतो. मित्रहो, आपल्या दारव्हा शहरामध्ये बहुजन
लोकहित बहुजन पत्रकार संघ ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश कोणता आहे? कारण की बहुजनाचं वृत्तपत्र पहिल्यांदा या बलिस्थानामध्ये, म्हणजे त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले बलिस्थान म्हणायचे, दीनबंधू नावाचं त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि का सुरू केलं होतं तर 1885 ग्रंथकाराचं संमेलन भरलं होतं. न्यायमूर्ती रानडे आणि गोपाल हरी देशमुख हे त्याचे आयोजक होते. आणि ज्योतिबा फुल्यांना पत्र पाठवलं की तुम्ही आमच्या संमेलनाला या. ज्योतिबा फुल्यांना उत्तर दिलं की तुमच्या ग्रंथामध्ये आमचं भलं होईल असं एकही अक्षर नाही आणि मी काही तुमच्या संमेलनाला येत नाही. आणि मग आपलं भलं होण्यासाठी त्यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्याचीच प्रेरणा घेऊन परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. आणि वृत्तपत्र त्या काळातली ना आताच्या काळातली परिस्थिती कठीण आहे. त्या काळात जेव्हा पेपर सुरू झाला त्यावेळेस वाचणारेच नव्हते, कारण की बहुसंख्याक लोक अडाणी होते, शिक्षणाचा प्रसार नव्हता, पेपर वाचायला कोणाला रिकामपणच नव्हतं. आणि एखाद्या गावात 2-4 खेड्यात एखादा अंक यायचा तर ते वाचावं कोण? एखादा माणूस ते अटकत वाचायचा. आणि म्हणून त्या पेपरला वाचक वर्ग पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेला नव्हता. आणि मग कालांतरानं ते वृत्तपत्र जरासं डबघाईस आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान, बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार कोल्हापूरचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी केला. आणि सन्मान केल्यानंतर, म्हणजे त्याची कहाणी वेगळी आहे, जास्त लांबलचक करत नाही. सन्मान केल्यानंतर बाबासाहेबाला ते वृत्तपत्र सुरू करण्यासाठी त्या काळामध्ये 5,000 रुपयाची देणगी दिली. आणि मग पत्रकाराच्या संघटना असंख्य आहेत, अनेक संघटना आहे पत्रकाराच्या, मराठी पत्रकार संघ, इंग्रजी पत्रकार संघ. परंतु बहुजन पत्रकार संघाची गरज काय आहे? कारण की त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या वेगळ्या आहे, आपले प्रश्न, आपल्या समस्या वेगळ्या आहे. आणि म्हणून आपल्याला या बहुजन पत्रकार संघाची गरज आहे. कारण की बहुजन पत्रकार संघ हा प्रामुख्यानं एक संघटना अकोल्याहून सुरू झाली होती, परंतु ती संघटना म्हणजे PL शिरसाट साहेब होते, त्यांचं निधन झालं, संघटना बंद पडली, संघटनेचं काम थांबलं. आणि म्हणून बहुजनाची चळवळ ही कुठंतरी सुरू राहिली पाहिजे, बहुजन पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याकरिता हे उणीव होती. आणि उणीव असल्यामुळं या ठिकाणी बहुजन आवाज न्यूज चॅनलचे संपादक सदानंद खिल्लारे यांनी हे ओळखलं आणि कुठं ना कुठंतरी संघटन असलं पाहिजे हे ध्येय समोर ठेवून त्यांनी या ठिकाणी बहुजन पत्रकार संघाची स्थापना केली. हेतू एवढा आहे की आपल्या शोषित पीडित माणसाच्या, आता शोषित पीडित म्हणावं कोणाला, कारण हे सोपं गणित आहे. ज्यानं शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ जर वाचला असेल तर त्या ग्रंथात पहिल्याच पानावर बाबासाहेबांनी व्याख्या केली, बहुजन कुणाला म्हणावं. सोपं गणित असं की ज्याचा उपनयन विधी झाला नाही ते बहुजन, म्हणजे ज्याच्या वयात जन्म नाही ते बहुजन. मग असे लोक संघटित झाले पाहिजे आणि असे लोक संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. त्याची ना कुठं तरी दखल घेतली पाहिजे. आज मीडियाचे 2 प्रकार आहेत, छापील मीडिया आहे, दुसरा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. आणि मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत, या ठिकाणी छापील पेपरचे प्रतिनिधी आहेत. या समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपल्याला न्याय हक्क मिळवण्याच्या हेतूनं ही आपली बहुजन पत्रकार संघ, लोकहित नाव कसं दिलं, लोकांचं हित, म्हणजे लोकांचं हित साध्य करण्यासाठी ही आमची संघटना आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाजाचे प्रश्न आणि समस्या हे शासन दरबारी प्रशासनामध्ये मांडणार आहोत. कांबळे सरांनी सांगितलं की यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यालयात असते, त्याला माहिती जनसंपर्क कार्यालय ती कार्यालय आहे. आणि त्या कार्यालयामार्फत ज्या काही अन्याय अत्याचाराच्या बातम्या असतात या बातम्याची दखल घेतली जात असते. प्रामुख्यानं आपल्या दारवा तालुक्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे नेते विनोदभाऊ मुधाने यांचं सातत्यानं म्हणजे काही ना काही चालूच असते. 10 लोक असो, 5 लोक असो, रस्ता खराब झाला, रोड खराब झाला, पाण्याची समस्या आहे, दवाखान्याची गैरसोय सातत्यानं सुरू असते. मग आता दखल त्यांची कोण ना कोणी घेतेच.
चालूच असते. इकडला रोड खराब झाला, तिकडला रोड खराब झाला, इथं गड्डे पडले, इथं अपघात झाला, चालूच असते. आणि मग त्याच्यातनी बस आता शेतकऱ्याचा प्रश्न, त्याच्याविषयी त्यांनी एक निवेदन दिलं होतं. आमच्या इकडं कोणत्याही भागाचा रस्ता असो, कुठेही गड्डे, भाणेगाव रस्त्याचं त्यांनी निवेदन दिलं होतं. कुठचं ना कुठचं चालू असते. परंतु चळवळीच्या माणसाची कुठं ना कुठं दखल घेतली पाहिजे. तो प्रश्न समाजासमोर आला पाहिजे. याच्याकरिता या संघाची गरज आहे. आणि संघटित व्हा हे कोणी सांगितलं आपल्याला? बाबासाहेबांना सांगितलं. बाबासाहेबांनी कुठून घेतलं होतं? बुद्धाच्या विचारातून. बुद्धानं सांगितलं की बुद्ध आणि धम्म आणि संघ, बुद्धाचा संघ. बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं? शिका. आपण शिकलो. दुसरं काय सांगितलं? संघटित व्हा. तर संघटित व्हायला भरून गेले लोक, संघटित होऊनच नाही राहिले. आणि संघर्ष करत त्याची आठवणच नाही. फक्त शिकलो आपण, आणि शिकल्यानंतर पुस्तकं वाचून ते नॉलेज आपल्यापर्यंत ठेवून राहिलेलं आहोत. आणि म्हणून आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपले जे काही अडचणी आहे हे समाजासमोर याव्या. आणि याला जर एखादा काही अन्याय अत्याचार झाला असेल, एखाद्या बहुजन पत्रकारावर अन्याय अत्याचार झाला असेल, तर त्याला संरक्षण देण्यासाठी संघटनेची गरज असते. त्याला संरक्षण देण्यासाठी संघटना आवश्यक असते. संघटना भरपूर आहेत. मग हे बहुजनाचीच काय, तर त्यांचे प्रश्न वेगळे आहे, आपले प्रश्न वेगळे आहे, आपल्या समस्या वेगळ्या आहे. आणि म्हणून संघटनेची गरज असते. आणि ही संघटना आज या ठिकाणी सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून, राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून बरोबर मधल्या काळात इथल्या आयोजक मंडळींनी हा कार्यक्रम घेतला. स्तुत्य उपक्रम आहे. आणि या माध्यमातून त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपल्या पत्रकारावर कोणता अन्याय अत्याचार झाला असेल, आपण एखाद्या पत्रकारानं बातमी व्यवस्थेच्या विरुद्ध दिली तर त्याच्यावर हल्लाही होऊ शकते. होते ना हल्ला? लोक शिवगाडी करते, बोलते, जीवे मारण्याच्या धमक्या येते. आणि अशा परिस्थितीमध्ये संघटनेची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षितेची गरज आहे. कारण या बहुजनातल्या पत्रकारावर जर एखादा हल्ला झाला, कोणी जर दोषारोपण केलं, तर त्याच्या मागे 5-25 लोक आवश्यक आहे निवेदन द्यासाठी, आंदोलन करण्यासाठी. संघटनेची गरज आहे. आणि मग ही उणीव निर्माण झाली होती. हे ध्येय समोर ठेवून, ही उणीव निर्माण ठेवून सदानंद खिलारे, विनोदजी मुदाने, डोंगरे साहेब हे एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर ही संघटना निर्माण केली. आपले उद्दिष्ट, आपलं ध्येय साध्य करून ही संघटना जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, प्रदेश स्तरावर निश्चितच भविष्यामध्ये उदयास येईल. सगळे सदस्य याचे सभासद होतील. सदानंदजी तुमच्या संघटनेचं लोक मनापासून स्वागत करणार आहे. आणि संघटनेचं काम हे पूर्ण महाराष्ट्रव्यापी होणार आहे. कारण की पुण्यामध्ये असे बहुजनातले पत्रकाराला त्याने कार्यक्रम घेतला होता, ते पुण्यापुरतं मर्यादित झालं. नागपूरमध्ये ते नागपूर, पण ते इकडे दारव्यात येत नाही. मग ग्रामीण पत्रकारांना जायचं कुठं? तर असा एक महासंघ निर्माण होईल. आणि म्हणून तुमच्या या कार्याला, तुमच्या या संघटनेला, तुमच्या या पत्रकारितेला मी शुभेच्छा देऊन मी माझी रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवलाल. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोकहित बहुजन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भीमतभाऊ मुदाने करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. लोकहित बहुजन पत्रकार संघ, लोकहित म्हणजे लोकांचं हित यामधून जपण्याचं काम आमच्याकडे हे आम्ही ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना जे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे लोकांच्या ज्या समस्या असतात ते सोडवण्याचं काम पत्रकाराचं काम असते. म्हणजे शासन प्रशासन आणि समाज यामधला जो मधातला दुवा असतो हा पत्रकाराचा असतो. आणि ज्या समाजाची पिळवणूक होते ते पिळवणूक होऊ नये हा पत्रकाराचा मुख्य उद्देश असला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणून SC ST OBC VJNT DNT आणि मारवाडच्या म्हणजेच इथला तेलीमाडी, कोडी, कुणबी, मेहतर, मांग, महार, चांभार, गोर, मज्जाना, आदिवासी, मुसलमान, धनगर या सर्वच बहुसंख्य असलेल्या लोकांना, म्हणजे ह्या जमातीतील लोकांनाच बहुजन असं म्हटलं जाते. परंतु लोकांना बहुजन या शब्दाची व्याख्या माहीत नसल्यामुळे अनेकांची गफलत होते आणि ह्या सर्व गोष्टी वेगळ्या मार्गाने ते जातात. परंतु तसं होऊ नये म्हणून लोकहित बहुजन पत्रकार संघाची स्थापना या ठिकाणी आपण केलेली आहे. दारव्हा परिसरामध्ये अशा प्रकारची कोणतीही संघटना नाही. वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या काही संघटना आहेत, परंतु त्या हिता व समाजाच्या हिताच्या दिसून येत नाहीत. म्हणून आम्हाला असं वाटलं
की ही पत्रकार संघटना आपण स्थापन केली पाहिजे. या प्रसंगी आपण सर्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अजाबरावजी खंडारे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय साहेबरावजी कांबळे साहेब, निवृत्त नायब तहसीलदार, त्याचबरोबर डॉक्टर बी के पंडित सर, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना, त्याचबरोबर प्रकाशजी राठोड या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात आणि इतरही सर्व पाहुणे मंडळी आपण या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला. आपणा सर्वांचे या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि अल्पाहाराचा कार्यक्रम झाल्याशिवाय आपण कोणीही जाऊ नये अशी आपणास विनंती करतो. लोकहित बहुजन पत्रकार संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, संत सेवालाल महाराज यांचा आणि तुमची भूमिका